हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 जास्त स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. जसं तर थंबनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल, आज मी दाखवणार आहे माझं मंगळसूत्र कलेक्शन. थोड्या वेळाच्या आधी मी वरती आली होती, मला थोडंफार ऑर्गनाईज करायचं होतं. चला तर म्हटलं आज तुम्हाला दाखवून देते माझं मंगळसूत्राचं कलेक्शन कसं आहे. माझ्याजवळ मंगळसूत्र फार काही महागडे आणि सुंदर असे मंगळसूत्र तर नाही माझ्याकडे, पण जितके काही आहे ते मला तुमचं शेअर करायचे आहे. त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा आणि माझे मंगळसूत्र कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. जिथे मी शूट करत आहे ना तिचं वातावरण इतकं छान झालेलं आहे, खूप छान थंडीगार हवा आहेत आणि या वातावरणात व्हिडिओ काढायला पण खूप मस्त वाटत आहे. चला तर मी माझं मंगळसूत्राचं कलेक्शन तुमच्यासोबत शेअर करते आणि माझ्या मंगळसूत्राचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं माझ्यासोबत नक्की शेअर करा. पहिले तर कॅमेरा सेट वगैरे करून घेते. चला तर मग तुम्हाला मी दाखवते माझं मंगळसूत्राचं कलेक्शन. पहिलं हे मंगळसूत्र आहे, सिंपल आहे हे मंगळसूत्र. हे माझ्या सासूबाईने आणलं होतं, त्यांच्या भावाच्या मुलीकडून, मनुताईकडून आणलं होते मंगळसूत्र. खूप छान वाटते आणि त्यांनी दोन आणले होते, एक त्यांच्यासाठी एक माझ्यासाठी, म्हणून हे मंगळसूत्र त्यांनी मला दिलं होतं. असं म्हणजे साध्या वगैरे साडीवर जेव्हा आपण घालतो ना तेव्हा खूप छान दिसते. माझ्याकडे इतके काही म्हणजे महागडे वगैरे मंगळसूत्राचं कलेक्शन नाही आहे, जितकं आहे तुमच्यासोबत तितकं शेअर करते. सेकंड नंबरचं आहे हे छोटंसं मंगळसूत्र. हे माझ्या आईने घेऊन दिलं होतं मला. आता जेव्हा स्वामी आणि समर्थ झाले होते तेव्हा माझ्या आईने मला घेऊन दिलं होतं मंगळसूत्र. खूप छान दिसते. स्वामी आणि समर्थाच्या बारशामध्ये सुद्धा मी मंगळसूत्र घातलं होतं. खूप कमी पैशाचं आहे, फक्त 100 रुपयाचं काहीतरी होतं हे मंगळसूत्र. तर आता याचं थोडा कलर पण चालला आहे. तर असं आहे हे सेकंडवालं मंगळसूत्र, बघू शकता खूप छान आहे. आणि हो, मी सेम जेव्हा गोल्डचं मंगळसूत्र करायला गेली होती सेम ही डिझाईन दाखवली होती त्यांना, पण त्यांच्याकडे ही डिझाईन अवेलेबल नव्हती किंवा बनत नव्हती असे म्हणाले ते. तर तेव्हा काही मला असं गोल्डचं मंगळसूत्र करणं नाही झालं, पण जेव्हा केव्हा माझ्याजवळ पैसे येईल ना तेव्हा मी सेम असं एक गोल्डचं मंगळसूत्र बनवेल, कारण मला ही खूप जास्त डिझाईन आवडली होती जेव्हा मी हे मंगळसूत्र घेतलं होतं तेव्हा. तिसरं आहे, खूप स्पेशल आहे हे मंगळसूत्र. हे माझ्या मैत्रिणीने दिलं होतं पूनमनं, जेव्हा आम्ही शेगावला गेलो होतो. दिसत आहे का तुम्हाला? जेव्हा आम्ही शेगावला गेलो होतो तेव्हा तिला मी म्हटलं होतं का तू माझ्यासाठी काही ना काही घेऊन येशील वर्धेवरनं. तर ते मग माझ्यासाठी हे मंगळसूत्र आणलं होतं. आम्ही सेम घातलं होतं आणि मला खूप जास्त आवडलं होतं हे मंगळसूत्र. म्हणजे थोडंसं नेकलेस टाईप आहे, आपण असं पण वेअर करू शकतो. असं काही नाही की मंगळसूत्र म्हणूनच घातलं पाहिजे म्हणून. मंगळसूत्रासारखंच आहे, कारण यामध्ये काळेमणी आहे तर मंगळसूत्रच म्हणू शकतो आपण. पण तिचे पैसे काही कारणास्तव मी दिले नाही, कारण जेव्हा तिचे पैसे द्यायचे होते तेव्हा मला आठवण राहिली नाही. आणि मग आमची भेटच झाली, 3 वर्षापासून भेटच झालेली नाही आहे. कारण पहिलं तर तिला मुलगा झाला, आता मला 2 मुलं झाली, तर आता प्रश्नच नाही, आम्हाला भेटायला तर वेळच मिळत नाही. पण पुन्हा मी कधी ना कधी तुझे पैसे परत देईल आणि नाही दिले तरी काय, तू माझीच आहे. आणि चौथा आहे, हो चौथंच आहे हे मंगळसूत्र अमईने मला घेऊन दिलेलं. हे दिलं मला त्यांनी शेगावला घेऊन, जेव्हा आम्ही शेगावला सोबत गेलो होतो सगळेजणं, पूनम, मी, भाऊजी आणि अमय, तेव्हा त्यांनी मला हे ऑक्सिडाईजमध्ये मंगळसूत्र घेऊन दिलं होतं. हे पण काही महाग वगैरे नाही आहे, हे पण 100 रुपयाला काहीतरी घेतलं होतं. कारण संक्रांत जवळ आली होती आणि मला मंगळसूत्र पाहिजे नव्हतं, कारण माझी साडी सिल्वर कलरची होती, काळी तिळव्याची, म्हणून मला ऑक्सिडाईजमध्येच पाहिजे होतं. त्यांनी मला हे गिफ्ट दिलं होतं तेव्हा. गिफ्ट छोटं असं का मोठं असो, माझा नवरा मला गिफ्ट देतो हेच खूप मोठी गोष्ट आहे. तर कसं वाटते हे मंगळसूत्र कमेंटमध्ये नक्की सांगा. चौथं आणखीन माझ्याकडे ऑक्सिडाईजवालंच आहे, पण हे वाट्यांचं म्हणजे डोरल्यांचं आहे. मराठवाड्यात त्याला वाट्या वगैरे असं म्हणतात, पण आमच्या विदर्भात त्याला डोरलं असं म्हणतात. तर हे मोठं जात आहे, कारण मला लॉंगच आवडतं. सहजासहजी मी लॉंगच मंगळसूत्र घालते. आणि मी आता वेअर केलेलं आहे हे गोल्डचं आहे. आणि हे माझ्या बहिणीनं, तिला जेव्हा समजलं होतं माझं तिळवा करणार आहे, आणि माझ्या आईनेच साडी घेतली होती माझ्यासाठी काळ्या कलरची आणि त्याला सिल्वर कलरची अशी बॉर्डर होती, म्हणून तिनं माझ्यासाठी हे शेगावून आणलं होतं. कारण तिला मी सांगितलं होतं सिल्वर कलरची काहीतरी साडी आहे, म्हटलं तू एखादं मंगळसूत्र माझ्यासाठी आण. तर तिनं आधीच आणून ठेवलेलं हे मंगळसूत्र, पण मी काही हे वेअर कधी केलंच नाही. पण असं मला आवडलेलं, जेव्हा तिने हे मंगळसूत्र दिलं ना मला खूप जास्त आवडलेलं. ते काही ना काही आणतच असते, त्यामध्ये हे मंगळसूत्र पण तिनं दिलेलं आहे. हे झालं 5व्या नंबरचं मंगळसूत्र. आणि हे 6वं मंगळसूत्र आहे माझ्याकडं. लॉंगच आहे हे पण, कारण मला शॉर्ट मंगळसूत्र बिलकुलच आवडत नाही. आणि हे याच्या मागं पण खूप सारी स्टोरी आहे, कारण हे मंगळसूत्र जेव्हा आलं होतं मार्केटमध्ये नवीन तेव्हा माझी एक मैत्रीण आहे, तिलासुद्धा हे मंगळसूत्र आवडलं होतं आणि एकच पीस होता. पण आता असं वाटते मला की मी विनाकारण हे घेतलं,
कारण आपण युजली तर हे घालत नाही, कुठंच घालत नाही. कारण मी सहजासहजी माझे गोल्डचेच ज्वेलरी जास्त वेअर करत आहे इतक्यात. कारण मला वेळ मिळत नाही वरती या आणखी चेंज करा, दुसरं काहीतरी घाला. त्यापेक्षा मी माझं जे काही आहे खाली जितकं सामान आहे अलमारीमध्ये तितकं घालून म्हणजे अशी कुठं पण जात असते. म्हणून मला असं वाटते की मी फालतूच यामध्ये 150 रुपये माझे वाया घातले. कारण इतकं सुंदर काही मला हे आवडलं पण नाही. आता पहिले आवडलं होतं, ते 2-3 वेळा घातलं. असं काही नेहमी घालण्यासारखंही नाही, कारण खूप जास्त गळ्याला त्रास होतो, कारण खूप जास्त हेवी आहे. आणि नंतर आहे हे मी तिला रिक्वेस्ट केली होती का माझ्यासाठी एक असं म्हणजे नथीवालं मंगळसूत्र आण म्हणून. पण मला माहीत नव्हतं की अमयची काकूसुद्धा तसं मंगळसूत्र आणणार आहे. म्हणून माझ्याकडं 2 मंगळसूत्र झालेले आता असे. थांबा तुम्हाला दाखवते. हे याच्यासाठी मी ऑर्गनाईज करायसाठी आली होती, कारण हे एकत्र इतकं गुंतलेलं आहे ना, कुठं पण जायचं असलं तर एकसुद्धा सापडत नाही. म्हणून म्हटलं चला आपण आज ऑर्गनाईज करून ठेवून देऊ. तर हे जे आहे हे माझ्या बहिणीनंच आणलेलं आहे माझ्यासाठी यवतमाळवरून. तिथं थोडंसं काय म्हणत असतं त्याला मेला वगैरे लागला होता म्हणते, तेव्हा तिनं आणलं होतं. तसं तर मला आठवत नाही आहे पूर्ण कुठून आणलेलं आहे म्हणून तिनं. तर हे मंगळसूत्र आहे नथीचं, खूप ट्रेंडिंगमध्ये होतं हे मंगळसूत्र तेव्हा, आणि मला पाहिजे म्हणजे पाहिजेनच होतं. तेव्हा तिने हे माझ्यासाठी आणलं होतं. आणि हे पण काही महाग वगैरे नाही आहे, हे 50 रुपयाला तिने आणलं होतं माझ्यासाठी. तर मला आवडलं होतं फार, पण मला थोडीशी मोठी नथ पाहिजे होती. पण छोटी असली तरी तिने प्रेमाने आणली म्हणून मी म्हटलं होतं मला खूप जास्त आवडलं. आणि मी 2-3 वेळा घातलंसुद्धा. हे आपण महाराष्ट्रीयन लुक जेव्हा करतो म्हणजे पैठणी किंवा एक काठापदराची साडी जेव्हा घालतो ना, तेव्हा छान दिसते हे मंगळसूत्र. म्हणून मी माझ्याजवळ ठेवलेलं असं म्हणा की मला म्हणजे आवडलं म्हणून मी ठेवलं असं म्हटलं तरी चालेल. म्हणून हे माझ्याकडे आहे मंगळसूत्र. आणि सेम मंगळसूत्र अमयच्या काकूंनी माझ्यासाठी काशीवरून आणलं होतं. जेव्हा त्या टूरवर गेल्या होत्या, कोकण वगैरेला गेल्या होत्या ना, तेव्हा त्यांनी माझ्यासाठी काशीवरूनच आणलं होतं बहुतेक. आणि हे पण नथीमध्येच आहे. आणि हे सुद्धा मला आवडलेलं, कारण हे नथ त्या नथीपेक्षा थोडीशी मोठी आहे. आणि मग जेव्हा आम्हाला सेम लुक करायचा असतो, जेव्हा माझ्या सासूबाईला आणि मला सेम लुक करायचा असतो ना, तेव्हा आम्ही दोघी वेअर करतो. हे एकतर मी हे मंगळसूत्र घालते आणि माझ्या सासूबाईत हे वालं मंगळसूत्र घालते. म्हणून असं काहीतरी आम्ही अदलाबदल करून मंगळसूत्र घालत असतो एकमेकींचे. तर असं आहे हे मंगळसूत्र, सेमच आहे, फक्त थोडंसं त्यामध्ये इथं डायमंडचा खडा आहे. आणि या मंगळसूत्रामध्ये आहे असं मीना म्हणून काहीतरी असते ना, तसं एक केलेलं आहे. आणि लास्ट नॉट द लिस्ट आणि सगळ्यात माझं फेवरेट असं म्हटलं तरी चालेल, हे मंगळसूत्र जेव्हा खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये होतं तेव्हा मी ऑर्डर केलेलं. फक्त आणि फक्त सेल चालू होतं तेव्हा मिशोवर. तेव्हा मी 70 रुपयाला ऑर्डर केलं होतं. आणि हे मंगळसूत्रसुद्धा मला खूप जास्त आणि हे मंगळसूत्र खूप जास्त मला आवडलेलं, म्हणून मी ऑनलाईन बोलवलं होतं. आणि सेल बहुतेक काय म्हणत असते त्याला, मिशोवर काहीचं तरी संडे सेल वगैरे चालू होतं, तेव्हा स्टार्टिंगलाच लग्न झाल्याबरोबरच मी ऑर्डर केलं होतं. आणि मला खूप जास्त आवडलं होतं. जेव्हा माझा सखी मंचाचा डान्स होता ना, तेव्हाच मी एकदा वेअर केलं. कारण आपण असं काठापदराच्या साडीवरही घालू शकतो, पण असं वेस्टर्न वगैरेवर अशा मंगळसूत्र नाही घालू शकत, म्हणून हे काही मी घातलेलं नव्हतं. तर असा होता माझं मंगळसूत्र कलेक्शन. तुम्हाला जर आवडलं असेल नक्की सांगा मला कॉमेंटमध्ये. जर तुम्हाला माझं गोल्डचं कलेक्शन पाहिजे नसेल मंगळसूत्राचं, ते पण आहे माझ्याकडे, तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करीन. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब करत नाही, व्हिडिओ पाहता आणि असेच चालले जाता, पण नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला लवकर येईल. जेव्हा पण मी व्हिडिओ टाकेल तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन आणि लगेच माझा व्हिडिओ बघाल. तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि छान अशी गोड अशी कमेंटसुद्धा करा. आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे मला सांगा, म्हणजे जेणेकरून मला एक प्रेरणा मिळेल नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणायची. धन्यवाद. भेटू पुढल्या व्लॉगमध्ये.